ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या 9 दहशतवादी तळांवरती लक्ष्यभेदी हल्ला करत भारताचं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर। भारताची शांतता आणि विकास प्रक्रिया भंग करण्याच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने चोख प्रत्युत्तर दिलं। विक्रम मिस्त्री अत्यंत महत्त्वाच्या मुरिदके आणि बहावलपूरसह 9 दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिर आणि लॉन्च पॅड्स उद्ध्वस्त, लष्कराने दिली माहिती। लष्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांवरती हल्ले, पाकिस्तानी लष्करी सुविधा तसंच नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही, भारतीय लष्कराची माहिती। पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना या हल्ल्याची दिली माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या हल्ल्याबद्दल लष्करी दलांचं अभिनंदन। ऑपरेशन सिंदूर बद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी सैन्य दलांचं केलं कौतुक। देशभरातून या कारवाईबद्दल अभिमान व्यक्त करत सैन्य दलांवरती अभिनंदनाचा वर्षाव। कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत पाकिस्तान सरहद्दीवरती हवाई संरक्षण युनिट सक्रिय, खबरदारीचा उपाय म्हणून अमृतसरसह उत्तर भारतातील अनेक विमानतळावरील हवाई सेवा बंद। अजित डोवाल यांची विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा, तणाव वाढवण्याचा भारताचा इरादा नाही, मात्र पाकिस्ताननं आगळीक केल्यास प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याची दिली माहिती। भारताला आत्मसंरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगत या कारवाईचं इस्रायल भारतीय दूतावासानं केलं समर्थन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याबद्दल सैन्य दलाचं केलं अभिनंदन। सैन्य दलानं संपूर्ण चित्रीकरण दिल्यामुळे कोणीही पुरावे मागण्यास आता धजावणार नाही, मुख्यमंत्री। महाराष्ट्रातल्या पहलगाम हल्ला पीडितांच्या कुटुंबियांनी या हल्ल्याबद्दल व्यक्त केलं समाधान, सैन्य दलांचं केलं अभिनंदन। भारतानं उचललेल्या कठोर पावलांमुळे बिथरलेल्या पाकिस्तानची आगळीक सुरू, पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। नागरी संरक्षण सज्जतेसाठी देशामध्ये 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल सुरू, महाराष्ट्रातही 16 ठिकाणी मॉक ड्रिल्स अंतर्गत सराव। छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती सुरक्षा दलांच्या मोठ्या नक्षलविरोधी कारवाईमध्ये 18 नक्षलवादी ठार। आणि 5 IITच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षमतेचा विस्तार करायला मंत्रिमंडळाची मंजुरी, IIT साठी 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जाणार।